सर, रुपाली चाकणकर आज खरं तर अजित पवारांची बैठक होती सर, आणि रुपाली चाकणकरांनी खरं तर तुमच्या दोन्ही खासदारावर आक्रोश मोर्चावरून टीका केली आहे की दोन्ही खासदार दादांमुळं निवडून आले. सुप्रिया सुळे तर 3 वेळेस दादांमुळे निवडून आल्या. 10 महिने ठाम नाही हो, शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये. त्याने काही केलंच नाही. शरद पवार असेच मतदारसंघ सोडून 60 वर्ष राजकारण करतात. कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही. ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघातनं निवडून आले. किती जण माहिती असेल का कोणाला? तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा. ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत. त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला. महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली. स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले, कार्यकर्ते निवडून आणले, त्यांना नेते केले. आणि त्याच्यातलेच एक अजित पवार. तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले ह्याचं जरा कोणीतरी इतिहास वाचून जरा भान ठेवावं बोलताना. बाकी काय नाही. अजितदादांनी आता अमोलबियांना टार्गेट केलं जाते. सुप्रिया सुळेंना आज टार्गेट केलं जातं. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य? जास्त बोलतो कसं वाटत? बोलायला असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही. ज्याचं त्यांनी बोलावं, पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं. आता अजितदादा थेट खासदारांना धमक्या देतात. ते का बघतो त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासूनचा आहे. त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही. आता ते जनतेला दिसू लागलं आहे की ते उघड धमक्या देतात. त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली. ही दादागिरी का? ही त्यांची दादागिरी आहे. दादांची दादागिरी. याआधी अशी दादागिरी पक्षात चालली होती. वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली. वर्षानुवर्ष. यावेळेस त्यांनी अमोल कोरेंना तर सरळ सरळ मला पार्टनर अशी देखील एक प्रकारे धमकी दिली. असं आहे, नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना. ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उतरता काळ जवळ आला. सर, तुम्ही लोकसभेच्या ह्याच्यावर टिप्पणी केली, पण राष्ट्रवादीत जी फूट झाली त्याच्यावरून आज 2 शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं, तो प्लॅन फिसकटला, पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे. नाही, आता हे शरीर आणि मन ज्या सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाहीत कुठले डॉक्टर आहेत. पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही मी 100% सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत. आम्ही तर एकत्र राहतो. 2019 नंतर तर खास करून आम्ही जवळ आलो. कुठे काय जाण्याचा चान्सच नाही आहे. अजित पवारांच्या गटाकडून आक्रमकतेने टीका केली जाते, मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत, तुम्ही जर सोडले तर बाकीची मंडळी फार शांत. प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे, ते नित्यनियमाने पार पाडतायत. प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही ना. सुनावणी विशेष असं आहे की ते तिथे जे चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का? इथे आहे ना. मी जितेंद्र आव्हाड समर्थ आहे उत्तर द्यायला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे, काही संभ्रम नाही. आम्ही एकत्र नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही. आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही, कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही. अजून काय काय चुकी झाली का दादांची? मला ह्याच्यात मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी हां, ह्याच्यात मी सांगू शकतो की 2019ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चूकच होती. सर, राजकीय परिस्थिती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.